सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट आहे, पण गेले 6 दिवस ती मृत्यूची झुंज देते. कदाचित व्हेंटिलेटरवर काढल्यानंतर किती तिचं अस्तित्व असणारे माहीत नाही आहे. पण अशा घटना महिलांच्या बाबतीमध्ये पुन्हा होऊ नयेत म्हणून शिवसेना महिला संघटनातर्फे आणि RPI आणि उत्स्फूर्त संपूर्ण त्यांचं गाव आहे, त्या तिथल्या महिला आहेत, त्या उत्स्फूर्तपणे आम्ही तुमच्याकडे निवेदन देतोय की त्या इसमाला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी. मीना मनसुरेची मुलगी लहान 23 तारखेला माझ्या मम्मीला घरात घुसून मारलेली आहे. पहिलं माझ्या पप्पांना मारले त्याने डोक्यावर रॉडने, त्याच्यानंतर माझ्या मम्मीला इतकं मारलेलं आहे की आपण अपेक्षा पण करू नाही शकत की एका महिलेला एवढी मारलेली आहे. दोन्ही पाय तुटलेत, मम्मीच्या हात तुटलेला आहे, डोक्यावर 60 टाके पडलेत. ह्याचा न्याय भेटायला पाहिजे, फक्त एवढंच विनंती आहे, अजून काय नाही. पण घरात कोण घुसून एवढा मारतो हे पटत नाही आहे. आणि कसं म्हणजे माणूस असेल तो हे पण सांगू शकत नाही आपण, पण त्याला कठीण ते कठीण सजा भेटायलाच पाहिजे, हेच विनंती आहे आमची. आम्ही पण सेफ नाही आहेत ना, पुढे गेल्यावर काही करू शकतो तो आमच्यासोबत. आम्ही सेफ फील करत नाही आहोत आणि त्याला कठीण तो कठीण सजा भेटायलाच पाहिजे. असं आहे की 23/12/2024 रोजी वायशीतला सायमन कॉलनीमध्ये एक पूर्व वैमनस्यातनं म्हणूया, तिथे मारहाणीचा प्रकार झाला. त्यातील पहिले त्या महिलेच्या नवऱ्याला मारलं गेलं, तो उपचारासाठी बाहेर गेला, तर त्या इसमाने महिलेला लोखंडी रॉडने मारलं. तिला इतकं मारलं की आज ती व्हेंटिलेटरवर आहे. म्हणजे आणि तिचा निषेध करण्यासाठी किंवा त्या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज मोर्चा काढलेला आहे. तिथल्या सगळ्या महिलांचं असं मागणं आहे की उद्या आम्ही घरामध्ये आहोत आणि जर एखाद्या या घटनेतून जर मारामारी झाली तर आम्ही पण सुरक्षित नाही आहोत ना. आम्हाला पण इतकं मारलं जाते अमानुषपणे. त्या महिलेचं तुम्ही उदाहरण बघाल तर तिच्या अक्षरशः पोटऱ्या फोडून काढलेल्या आहेत. या तिच्या 2 मुली आहेत, त्यांना न्याय कोण देणार? कारण आज ती कितीही बरी झाली, तिला किती औषध उपचार जरी मिळाले तरी तिने बेड रिडनच झालेली आहे ती. आणि मग अशा जर कोण मारत असेल तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवायला पाहिजे, म्हणून आम्ही ते सगळेजण जमलेलो आहोत. कारण हा महिलांचा आवाज आहे, त्यांना सुरक्षित वाटत नाहीये घरामध्ये, म्हणून आज आम्ही इथे तिच्या न्यायासाठी आम्ही आलेलो आहोत, अमिनाच्या न्यायासाठी आम्ही आलेलो आहोत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.